नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ठिकाण इनामदार करणार भावनासोबत आता पुन्हा लग्न, तर अन्नपूर्णा आजीला भेटली तिची मोठी नात व तिची सून। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की अन्नपूर्णा आजीला जे काही स्केच सापडलेलं असतं त्यांना वाटत असतं की तीच त्यांची मोठी नात आहे, पण आता हे सगळं खोटं असतं। कारण की तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं एक खूप मोठा प्लॅनिंग बनवलेला असतो। पण तुम्हाला माहिती आहे, आपल्या जानूला देखील माहीत असतं की अन्नपूर्णाची मोठी नात कोण आहे, ती म्हणजे आपली कमळी। तर दुसरीकडे आता कमळीला देखील एवढं वाईट वाटत असतं की तुम्हाला काय सांगू, कारण की कमळीला वाटत असतं की अन्नपूर्णा आजींना आणि राजन सरांना त्यांची मोठी मुलगी लवकरात लवकर भेटली पाहिजे, कारण की अन्नपूर्णा आजींची तब्येत आता जास्तच खराब होत चाललेली असते। तर तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अनिकाने आणि कामिनीने कशाप्रकारे खूप मोठा गोंधळ करून ठेवलेला असतो, त्याच्यामुळे त्या दोघींना शिक्षा देखील झालेली असते। आणि ह्या कामिनीचं कित्येक वेळा आपल्या अन्नपूर्णा आजीने थोबाड फोडलंय, तरी देखील मात्र अजूनपर्यंत ती काहीच सुधारलेली नसते। तिला वाटत असतं की ती जे काही करते ना ते एकदम बरोबर करते। तर ती आता एवढ्या घाण ट्रॅपमध्ये सापडते की त्याच्यानंतर तिच्याकडे कोणताच ऑप्शन उरत नाही की आता तिने काय केलं पाहिजे। तर दुसरीकडे तुम्हाला पाहायला भेटेल की आता एकीकडे ऋषी सरांना देखील आता कमळीचं सत्य समजलेलं असतं, कारण की ऋषी सरांना कळतं की कमळी नेमकी आहे कोणाची मुलगी हे अजूनपर्यंत ऋषीला सरांनाच माहीत नसतं। कारण की कमळीच्या आईला तर ऋषी सरांनी खूप वेळा पाहिलेलं देखील नसतं, कारण की ऋषी सरांच्या घरामध्ये जी व्यक्ती राहत असते तीच कमळीची आई आहे म्हणून ऋषीला अजूनपर्यंत माहीत नसतं। तर दुसरीकडे आता ऋषी सरांसमोर एवढं भयानक सत्य उघडकीस येतं की ऋषीला कळतं की अन्नपूर्णा आजींची मोठी नात जी ते शोधतात ती म्हणजे ही आपली कमळीच आहे। तर दुसरीकडे आता राजन सरांना देखील त्यांची मुलगी अजूनपर्यंत भेटलेली नसते, तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून हीच आहे। आता हे देखील त्यांच्यासमोर सत्य येतं। पाहिलंच की सिद्धू आणि भावना या दोघांनी देखील नवीन बिझनेस सुरू केलेला असतो आणि त्यांचा जो काही बिझनेस असतो ना, चुलीवरची मिसळ, हा खूप चांगल्या प्रकारे चालत देखील असतो। पण त्याच बिझनेसमुळे आता त्यांना खूप मोठी संधी भेटते, कारण की त्यांचा बिझनेस आता हळूहळू ग्रो व्हायला सुरुवात होते। पण तुम्ही पाहिलंच की दुसरीकडे आता त्यांच्या घरातले अजिबात देखील या बिझनेसमुळे खुश नसतात, कारण की तुम्हाला माहिती आहे की सिद्धूचे बाबा आणि सिद्धूची आजी कशी आहे। कारण की तुम्हाला माहितीच आहे, म्हातारी एवढी डेंजर आहे की तिला वाटतं की सिद्धूने आतापर्यंत आपलं नाव तर खराब केलं होतं, पण त्याच्यानंतर सिद्धूने जे काही केलंय ना हे पाहून खूप त्यांना राग येत असतो। कारण की त्यांना वाटतं की गाडे पाटलांचं नाव पूर्णपणे धुळीमध्ये या मुलाने मिळवलं, कारण की आमची जी इज्जत होती, प्रतिष्ठा होती, ही सगळी काही मातीला मिळवली ह्या सिद्धूने आणि त्याच्या त्या मॅडमने। त्याच्यामुळे त्यांना तर सोडायचं नाही, हा पूर्णपणे आजीने प्लॅनिंग बनवलेला असतो। तर दुसरीकडे बिचाऱ्या तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूची आई रेणुका, तिला इतकं वाईट वाटत असतं की तिला वाटतं की माझ्या सिद्धूला काय काय हाल सहन करावे लागत आहेत, कारण की खरं तर त्याची लढाई फक्त त्याच्या स्वतःच्या आयुष्याशी नाही तर त्याच्या स्वतःच्या घरच्यांसोबत देखील आहे। कारण की बिचाऱ्या सिद्धूला वाटत असतं की त्याच्या घरातील लोक त्याला समजून घेतील, त्याला सपोर्ट करतील, पण सगळं काय उलटच घडत असतं। कारण की सिद्धू कोणतं देखील नवीन काम करायला जात असतो ना, तर त्या प्रत्येक कामामध्ये मात्र सगळ्यात मोठा अडथळा येत असतो। तर आतापर्यंत आपल्या बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख दुःख दुःखच लिहिलं होतं, कारण की त्याला वाटत असतं की आत्तापर्यंत एवढं आयुष्यात वाटोळं झालं, त्याच्यानंतर सगळं काही सुखामध्ये परत आयुष्य चालू होईल। पण मित्रांनो, घडतं सगळं काही भयानक गोष्ट, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावनाचा सुखाचा संसार चालू झालेलाच असतो, तर त्याला नजर लागणार नाही असं कसं होईल। की तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार देखील भावनाला पाहायला आलता, त्यावेळेस मात्र भावनाच्या पत्रिकेत खूप मोठा दोष होता, पण हे सगळं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला देखील होता। पण त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच की इनामदारांनी काहीच ऐकलं नव्हतं आणि त्याच्यानंतर जे घडलं ते किती भयानक होतं। कारण की श्रीकांत इनामदार किती वर्ष गायब होता, त्याच्यानंतर भावनाने परत सिद्धूसोबत लग्न केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सुखाच्या संसाराचं देखील परत वाटोळं झालं। सिद्धू आणि भावना परत रस्त्यावरती आले आणि परत आता भयानक गोष्ट अशी घडते की तुम्ही पाहिलं नसेल की आता श्रीकांत इनामदार परत आलेला आहे आणि श्रीकांत इनामदार परत आलेला आहे, तर सिद्धू आणि भावनाला याची खबर देखील नसते। कारण की त्या दोघांना देखील वाटत असते की लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये काहीच दुःख राहणार आहे, तर सगळं काही चांगलंच होईल। पण आता पुढे सगळ्यात भयानक गोष्ट ही घडते की तुम्हाला माहीत असेल की आनंदी तर आता तिच्या स्वतःच्या बापाला ओळखू देखील लागते। पण आता पुढे भावनाने कधीच विचार केला नसेल की तिच्या आयुष्यात असं काही टर्निंग पॉईंट येईल म्हणून, कारण की सिद्धूला वाटत असतं की आता हे कष्टाचे दिवस थोडे दिवस चालतील, त्याच्यानंतर मी आणि भावना मस्तपैकी एक चांगलं पक्कं घर बांधू आणि तिथे आमच्या सुखाचा संसार सुरू करू। पण आता आनंदीला तिच्या बापाची खरी चाहूल लागलेली असते, त्याच्यामुळे आनंदी सिद्धूपाशी जायला कमी कमी करते। आणि तुम्हाला माहितीच आहे की भावनाची एक चूक आता किती मोठी नडलेली आहे, कारण की भावनाने तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस श्रीकांत इनामदार सोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्यावेळेस मात्र तिने शब्द दिला होता की मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुमची आणि आपल्या आनंदीची कधीच साथ सोडणार नाही, कारण की मी कायम तिची आई म्हणून
तिच्यासोबत राहील. तर आता श्रीकांत इनामदार त्याच गोष्टीसाठी म्हणजेच आपल्या भावनेला शोधत असतो. पण श्रीकांत इनामदारला माहीत नसतं की भावनाने किती मोठा पुढे कांड करून ठेवलेला आहे. कारण की बिचाऱ्या भावनाने आपल्या सिद्धूला देखील फसवलेलं आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूने भावनासोबत लग्न केलं आणि त्याच्यानंतर किती वर्षांनी नंतर भावनाने सिद्धूला होकार दिला, ते पण त्याच्या प्रेमाला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या सिद्धूचं वन साईड प्रेम होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात आता सुख समृद्धी हळूहळू चालू झालतीच. तर त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात किती अप अँड डाऊन आले हे देखील तुम्ही पाहिलंच. पण तरी देखील बिचाऱ्या सिद्धूने कितीतरी खस्ता खाल्ल्या तरी कधी देखील भावनाची साथ सोडली नाही. तर पुढे आता भयानक गोष्ट अशी घडते की भावनासमोर श्रीकांत इनामदारचा खरा चेहरा येतो. म्हणजेच भावनाला समजतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे. त्यावेळेस मात्र भावनाला कळत नसतं की आता मी करू काय. कारण की एकीकडे भावनाने शब्द दिलेला असतो की मी तुमची साथ मरेपर्यंत सोडणार नाही आणि दुसरीकडे तिला धक्का हा गोष्टीचा बसतो की श्रीकांत इनामदार तर अपघातामध्ये मृत्यू पावला होता. मग तो परत जिवंत कसा झाला. आणि मित्रांनो, ही तेच सगळ्यात मोठी गेम होती. कारण की हा प्लॅनिंग सगळा मास्टरमाइंड त्या रवीने केलेला असतो. रवीला असं वाटत असतं की हे सगळं केल्याच्या नंतर आपण कधी देखील पकडलं जाणार नाही आहे. पण रवीचा हा प्लॅनिंग असतो की फक्त त्याला प्रॉपर्टी, पैसा आणि त्याचे टेंडर पास करून घ्यायचे असतात गाडेपाटलांकडून आणि हे करण्यात तो सक्सेसफुल झालेला देखील असतो. पण आता भयानक गोष्ट अशी घडलेली असते की श्रीकांत इनामदारचा खरा चेहरा आता बाहेर यायला सुरुवात झालेली असते आणि भावनासमोर श्रीकांत इनामदार आल्याच्या नंतर श्रीकांत इनामदार देखील भावनाला ओळखतो आणि त्याच्यानंतर जे व्हायला नको होतं तेच होतं. कारण की श्रीकांत इनामदार भावनाला विचारतो की माझ्या आनंदीला तुम्ही सांभाळताय तर आपण आता लवकरात लवकर हे गाव, हे शहर सोडून आपण इथून निघून जाऊया. भावना आता खूप मोठ्या ट्रॅपमध्ये फसले. कारण की तिला कळतच नाही की आता तिने काय केलं पाहिजे. कारण की दुसरीकडे ती सिद्धूसोबत सुखाचा संसार करायचे स्वप्न बघत होती. तर आता दुसरीकडे श्रीकांत इनामदार परत त्याच्या अवतारामध्ये आलेला आहे. कारण की श्रीकांत इनामदारची तुम्ही पाहिलीच दाढी बिडी सगळं काय वाढलेलं. पण त्याच्यानंतर आता तो मस्त नटून थटून तिथे येतो आणि ते कसं शक्य होतं. कारण की आपल्या कंबळीमुळे. कारण की कंबळी सगळ्यात अगोदर त्यांना घेऊन जाते आणि त्यांची पूर्णपणे काळजी आणि केअरिंग करायला सुरुवात करते. कंबळीला वाटते की हे त्यांच्या फॅमिलीला आणि मुलीला शोधतात तर त्यांच्यासोबत भेट करून देणं खूप योग्य ते राहील. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे राजन सर आणि आपली अन्नपूर्णा आजी दोघींना देखील त्यांच्या खऱ्या नातीची गरज असते. पण राजनला कळलेलं असतं की ही आपली खरी नात नाही जी स्केचमध्ये तिचा फोटो आहे. तर त्यांना आता त्यांच्या खऱ्या नातीची चावल अशा प्रकारे लागते कारण की आपल्या कंबळीच्या गाण्यावरून. कारण की कंबळीचा आवाजच एवढा सुरेख असतो की काय सांगू तुम्हाला. तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजीला देखील वाटतं की ही माझी नात नाही तर मग माझी नात आहे तरी कोण. तर दुसरीकडे तुम्ही पाहालच की आपली सरू म्हणजेच आपली गौरी हिला आता थिएटरमध्ये चक्क ही महामूर्ख कामिनी पाहते आणि त्याच्यानंतर तिचा पाठलाग करते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. पण आता त्या ठिकाणी ट्विस्ट असा येतो की कामिनीच्या देखील तावडीमधून आपली कंबळी आता आपल्या गौरीला सोडवते. म्हणजेच तिच्या स्वतःच्या आईला. तिने विश्वास देखील बसत नसेल कंबळीचा की ती तिच्या स्वतःच्या आईला वाचवते. आणि त्याच ठिकाणी घडतं सगळ्यात मोठं मित्रांनो भयानक सत्य. कारण की ऋषी सरांच्या समोर येतं की ह्या बाई तर आमच्या घरामध्ये काम करत होत्या, मग ह्या इथे कशा आल्या आणि त्या कंबळीला कसा ओळखतात. त्याच्याच नंतर ऋषीला कळतं की कंबळीचा आणि यांचं काही ना काही संबंध आहे आणि त्यावेळेस कंबळीला कळतं की ही माझी आई आहे. त्यावेळेस नंतर ऋषी सरांना कळतं की एवढ्या दिवस या कंबळीला शोधत होत्या. आणि त्याच्यानंतर हीच गोष्ट आणि हेच सगळं काय मित्रांनो आता भयानक सत्य बाहेर अशा प्रकारे येतं की ऋषीला समजतं. ऋषीला समजल्याच्या नंतर हे सगळं राजन सरांना समजतं. नंतर आपल्या अन्नपूर्णा आजींना समजतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या खऱ्या नातीचा चेहरा त्यांच्यासमोर येतो आणि या कामिनीचा पर्दाफाश देखील अन्नपूर्णा आजीच्या समोर होतो. तर दुसरीकडे तुम्ही पाचाल की आता श्रीकांत इनामदार भावनाला सांगतो की आपण आता लग्न करूया. कारण की आपलं लग्न त्यावेळेस झालं नाही. लग्नाच्या दिवशीच खूप मोठी घटना घडली. तर आता त्याच्यानंतर आपण तर चांगले आहोत ना, तर आपण लग्न करूया. तर आता भावनाकडे पर्याय नसतो. तिने काय केलं पाहिजे. कारण की तिला वाटतं की मी सिद्धराजची साथ सोडू आणि श्रीकांत इनामदारांना साथ देऊ तर दुसरीकडे मी आनंदीचा सांभाळ करू का काय करू. कारण की तिला आता कळतच नसतं की तिने काय केलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की भावनाचं अगोदर लग्नच होत नव्हतं आणि त्याच्यानंतर लग्नासाठी तयार झालेला एवढा मोठा बिझनेसमॅन म्हणजे श्रीकांत इनामदार त्याच्यासोबत लग्न होणार असतं तर काय मोठी घटना घडली होती. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मध्ये घडल्या. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता भावनाला सुधरत नसतं की आता सिद्धूचा सोबत सुखाचा संसार करू का श्रीकांत इनामदार सोबत लग्न करू. कारण की श्रीकांत इनामदार म्हणत असतो की देवाच्या नशिबाने आपल्याला परत भेटायचं होतं म्हणून मी आलो, तर आपण दोघंजण लग्न करूया, आनंदीला घेऊया आणि हे शहर सगळं गाव सोडून आपण लांब दूर कुठेतरी निघून जाऊया. म्हणजे आपल्याला कोणीच त्रास द्यायला नको आणि काहीच नको करायला. दुसरीकडे सिद्धूने भावनासाठी खूप सारी स्वप्न रंगवलेली असतात त्याच्या आयुष्यामध्ये. कारण की सिद्धूला वाटत असतं की आनंदीलाच आपण मुलीप्रमाणे सांभाळायचं आणि आपल्याला बाळ झालं किंवा नाही झालं का याचा काही फरक पडत नाही. तर रेणुकाला वाटत असतं की सिद्धू आणि भावनाने त्यांच्या बाळाचा विचार करावा. तर आता शक्यतो गोष्ट अशी काय आलेली असते की आता भावनालाच कळत नसते तिने काय निर्णय घ्यावा. तर मित्रांनो तुम्हीच सांगा, जर भावनेने आता श्रीकांत इनामदारसोबत लग्न केलं तर बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्याचं काय होईल. तर दुसरीकडे भावनाने जर सिद्धूसोबत राहायचा निर्णय घेतला तर आनंदी आता भावना आणि सिद्धूसोबत नाही राहू शकत कारण की तिला तिचा बाप भेटलाय. तर दुसरीकडे आता भावनाला कळत नसतं की ती आनंदीसाठी श्रीकांत इनामदारसोबत जाणार का सिद्धूसोबत राहणार. तर आता काय होईल मित्रांनो. खरंच खूप म्हणजे अशा टर्निंग पॉईंटवरती ही मालिका येऊन थांबलेली आहे की कळतच नाही आता नेमकी जाईल कुठे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं की आपल्या जानूचा खरा चेहरा देखील अजूनपर्यंत जयंतसमोर आलेला नसतो. तर आता लवकरच तो देखील जयंत
डोळ्यांसमोर येणार आहे आणि जयंतला हे देखील कळतं की जानू जिवंत आहे. त्यावेळेस मात्र हा जयंत हरामखोर आता काय करतो हे पाहणं देखील खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सांगा काय वाटतंय तुम्हाला, भावना आणि श्रीकांत इनामदारसोबत लग्न करून आनंदीसोबत सुखाचा संसार करावा का दुसरीकडे आनंदीची आणि श्रीकांत इनामदाराची साथ सोडून आपल्या सिद्धूसोबत सुखाचा संसार करावा? कारण की दोन्हीकडे जर पाहायला गेलं तर भावनाच्या निर्णयामुळे कोणाचं ना कोणाचं एकाचं मन दुखवणारच आहे. पण माझी एकच इच्छा आहे की आपल्या सिद्धूचं परत मन तुटायला नको. कारण की बिचाऱ्याने एवढं प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं भावनासाठी, त्याने स्वतःचं घर सोडलं, तिच्यासाठी न कळत का होईना पण शिक्षा भोगली, सगळे काही कष्ट आपल्या सिद्धूने घेतलं. तर बिचाऱ्या सिद्धूसोबत चुकीचं नाही घडलं पाहिजे. तर पुढचा ट्विस्ट तर असाच तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्रत्येकाने कमेंट करा आणि नक्की एक योग्य कमेंट करा. कारण की तुम्हाला काय वाटतं की भावनाने ॲक्च्युली राहिलं कोणासोबत पाहिजे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.